दासू अवधारी जोजी. 14 विद्यांचा अधिपती श्रीदेव गणराया, विद्येची देवता शारदा, अखंड जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ यांना सर्वांना वंदन करून सविनय सादर करत आहोत पावनाई पाटगाव आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026. पहिला चेंडू चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं पहिली ओव्हर आणि सलामीला दोन्ही बॅटर प्रथमेश, त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर अजित आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण निनाद याला पाहतोय. प्रथम टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय मेन रोड गिरिय संघाने घेतलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर. नेक्स्ट बॉल, यावेळेचा बॉल अगदी वेगाने डिलिव्हर्ड केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र हा बॉल अगदी भन्नाट वेगानं रिलीज केला आहे निनाद यानं. अगदी प्रणय सर, निनाद याच्या गोलंदाजीचं आपण कौतुक जरूर करूया, कारण पॉवर प्लेचं जी महत्त्वाची ओव्हर आहे ती सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि सकाळचं वातावरण थोडंसं धावपट्टी आपण स्लो पाहतोय, हवेचा वेग थोडासा कमी आहे आणि इथे कुठेतरी गोलंदाजांचा वर्चस्व आपल्या सुरुवातीच्या या पर्वामध्ये जरूर पाहायला मिळेल. नक्कीच विशाल, कारण याच गोलंदाजाने देवगडमधील क्रिकेटला प्रभावित केलंय. पुन्हा एकदा एक फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईकला अजित बांदकरने देखील प्रभावित केलं आहे. आत्तापर्यंत पाहिला गेला तर डोंबिवलीचा पोलार्ड या नावाने संबोधला जातो आणि पोलार्डसारखी कामगिरी देखील आहे, कारण डोंबिवलीमध्ये आता जर पाहिला गेला तर बऱ्याचशा फायनलमध्ये देखील हा खेळाडू खेळ आहे. येस, पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटनं. यावेळेचा बॉल इनसाइड आउट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, जिथपर्यंत बॉलला फील्ड केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरचा 4 बॉलचा खेळ संपलाय. धावांचा विचार केला तर बिनबाद 4 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आई दिरबादेवी जामसंडे संघाच्या जमा झालाय. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सुरुवात थोडीशी स्लो झाली आहे, मात्र 4 ओव्हरची ही मॅच आहे, त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. यावेळेचा बॉल अल्टी पलटी मारायचा होता, मात्र यावेळेस मात्र निनादने आपली लाईन लेंथ आहे त्याच्यावरती मात्र काम केलंय. चांगल्या लाईन लेंथवरती हा बॉलला रिलीज केलाय. डॉट बॉल येतोय. चांगल्या ओव्हरचं पृथक्करण सध्याच्या घडीला आपल्याला निनादाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या बॉलवरती 1 रन आलं, तदनंतर मात्र डॉट बॉल, पुनश्च एक सिंगल, तदनंतर मात्र दुहेरी आणि तदनंतर पुनश्च एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. त्यावेळेचा बॉल कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला वळवलाय. डीपमध्ये खेळाडू आहेत आणि या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळते. बघता षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकानंतर आई दिरबादेवी जामसंडे बिनबाद धावा होत आहे, त्या म्हणजेच 5 धावा. नक्कीच विशाल, मगाशी मी हरीश जाधव यांच्याशी बोलत होतो, कारण हरीश जाधव मगाशी आपला अनुभव सांगत होता, कारण जेव्हा कार्पेटच्या साहाय्याने जेव्हा तुम्ही शॉट खेळता तेव्हा मित्रांनो जे घास आहे त्या घासमध्ये कुठेतरी चेंडू थोडासा वेग कमी होतो आणि तेच सांगत होता मला मगाशी, कारण या ठिकाणी लेदर बॉलच्या स्पर्धा जास्त होतात आणि त्या लेदर बॉलला थोडासा कुठेतरी या ठिकाणी ग्रासचा या ठिकाणी बॉल चेंडू ट्रॅव्हल तितका होत नाही. परंतु आत्ता पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी या ठिकाणी हाणामारी करावी लागेल, कारण स्कोर या ठिकाणी कमीत कमी 50 धावा या ठिकाणी गरजेच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण आता नव्यानं वैभव यांना पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळानंतर 5 धावा बिनबाद जमा आहेत. इथून मात्र आता गिअर चेंज केले जातील. पॉवर प्लेचं बंधन देखील आता बाजूला झालंय, त्यामुळे आता खेळाडू आपण डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी स्क्वेअर लेगला एक खेळाडू डीपमध्ये आहे, डीप मिड विकेटला. त्यानंतर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू डीपमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉईंटचा खेळाडू देखील 30 या सर्कलच्या आतमध्ये आहे आणि दुसऱ्या षटकाला यावेळेस मात्र सुरुवात झाली आहे. नक्कीच दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईकला आहे प्रथमेश, आमच्या समोर पाहतोय काय एक जबरदस्त पुन्हा या ठिकाणी पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणीच 30 या सर्कल या ठिकाणी फील्ड होतोय. एका धावेने या ठिकाणी रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या होते 6 धावा. आमच्या समोरच आहेत अमोल मोंडकर आणि देवगडचा सिक्सर किंग सूरज घाडी आमच्या समोर आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 50 धावांचं टार्गेट नक्कीच ठेवावं लागेल, कारण जबरदस्त फलंदाज देखील भरणा असलेला हा गिरिय संघ आहे. पुनश्च एकदा वैभव. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटनं. ओहो, यावेळेचा बॉल पुनश्च एकदा स्विच केलाय. टायमिंग यावेळेस मात्र झालाय आणि बॉल निघून जाईल.
पॉइंटच्या दिशेनं हा येतो या इनिंगचा पहिला चौकार. मला वाटतं अजित बांदकर याच्या बॅटमधून अशा प्रकारचे चेंडू अशा प्रकारचे शॉट्स फार कमी पाहायला मिळतात, परंतु आज मैदानाचा वेध घेतलाय. मैदानामध्ये पाहिलंय की सरळ जर आपण शॉट खेळला तर कदाचित वाऱ्याच्या दिशेने उलटा जाऊ शकतो. तर त्यांनी पाहिलं की आपल्याला रिव्हर्स वे चांगला खेळू शकतो आणि त्या ठिकाणी त्यांनी तो खेळला आणि सफलता देखील मिळाली आहे. कणकणीत चौकार देखील पाहायला मिळाला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहायला गेलात तर सूरज बघा आपल्या बॉलरला सांगतोय जाऊन की जे काय असेल ते टेन्शन घेऊ नको मित्रा, टाक जबरदस्त. हीच देवगड क्रिकेटमध्ये आपण पाहायला मिळतं नेहमी. नवीन गोलंदाज असतील देखील परंतु त्यांना सपोर्ट करण्याचं काम. पुन्हा एकदा या ठिकाणी फुल टच प्रकारचा चेंडू आणि पोलार्ड यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. डीजे आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता की जबरदस्त या ठिकाणी कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहे. धावा आता मात्र वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. प्रणय सर, एक कुठेतरी फ्री हिटची संधी होती आणि त्या संधीचा देखील खरपूस समाचार घेतला. अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा वसूल केल्यात बॅटर अजितनं आणि या 6 धावांनिशी धावसंख्येला देखील मोठा आकार आलाय. 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुनश्च एकदा वैभव गोलंदाजी मार्कवरती नव्यानं सिद्ध होईल. इथे मात्र वैभवला कमबॅक करण्याची संधी असणार आहे. पुनश्च एकदा राईट मोर द विकेटनं समोर अजित आहेत. जावेदचा बॉल, यावेळेस मात्र दांडी 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 गोल, विकेटचं पतन. बॅटर अजित बॅक टू दी जगा. च्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर नाखवा नाखवा हट्ट माझा पूर्वा आणि मला कोकण दाखवा, जबरदस्त गीत आपल्याला पाहायला मिळालं. 17 वरती खतरा बघा या ठिकाणी खरंच 17ला या ठिकाणी खतरा देखील प्राप्त झालाय आणि जबरदस्त मासा गळायला लागलाय अजित बांदकर यांच्या स्वरूपामध्ये. ज्या अजित बांदकरने एक जबरदस्त चौकार आणि एक षटकार या ठिकाणी खेचला होता तोच अजित बांदकर आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परतोय. त्याची जागा समोर जातोय तो उमेश. बॅटिंग मार्गवरती आपण पाहिलं तर क्रमांक 3 वरती उमेश दाखल झाले आहेत. प्लॅटफॉर्म सेट आहे. चांगली बॅटिंग सुरुवातीच्या ओव्हरमध्ये झाली आहे. 17 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. इथून मात्र कशा पद्धतीनं ही धावसंख्या पुढे येण्याचा प्रयत्न उमेश आणि आता त्यांच्या जोडीला आपल्याला प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल हलक्यातून चेंडूला मात्र वळवलाय ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू आहे. या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी नव्यानं संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होईल. 18 ऑन बोर्ड, 18 धावा ऑन बोर्ड जमा आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण आता उमेश यांना पाहतो. स्ट्राईक एंडला आता आपल्याला प्रथमेश यांना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच विशाल, क्रिकेटमध्ये आतापर्यंत काय झालं ते महत्त्वाचं नाहीये, आता मी काय करतो ते फार महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू असेल, स्ट्राईकला आहे प्रथमेश. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता मात्र या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड होते आणि पाहूया काय होतंय. परंतु थ्रो या ठिकाणी चुकीचं जातोय आणि मात्र विकेटला या ठिकाणी गमवावं लागतंय. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. फेकी थोडीशी मी म्हणेन चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. कदाचित या बॉलवरती उमेश यांना देखील परतावं लागलं असतं मात्र उमेश यांचं नशीब जोरावर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. संधी मिळाली आहे मात्र चांगल्या बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला जामसंडे संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा वैभव आपल्या ओव्हरचा हा नेक्स्ट बॉल घेऊन
पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, बॉल चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. आता मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलंय, त्यामुळे या बॉलवरती कमीत कमी 2 धावाचा जरूर पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीनं धावफलक देखील वधारलं जात आहे. बघता बघता दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई दिर्बादेवी जामसंडे एक बाद धावा जमा होत आहेत 20. 10ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. 10च्या सरासरी जर पाहायला गेलात तर एक 40 धावा या ठिकाणी नक्कीच स्कोअरबोर्डवरती लागतील. परंतु मित्रांनो 40 धावा तुम्हाला या ठिकाणी जिंकण्यासाठी फार कमी आहेत. कमीत कमी 50 ते 55 धावाचं या ठिकाणी टार्गेट ठेवावं लागेल, कारण समोरचे जे खेळाडू आहेत ते देखील जबरदस्त आहेत. अमोल मोंडकर आहे, सूरज घाडी आहे, ज्या सूरज घाडीने विरारच्या नारंगी मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार देखील मारले होते. तोच सूरज घाडी या ठिकाणी आहे. आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरीचं या ठिकाणी सुरुवात. शुभम आता मात्र यांना गेअर बदलावे लागतील. आता मात्र डायरेक्टली 5व्या गेअरवरती यांना गाडी चालवावी लागेल. दिर्बादेवी जामसंडे संघ तुल्यबळ आहे, जबरदस्त आहे, क्षमता आहे आणि चांगले गोलंदाज देखील आहेत. नेतृत्व कोण करतोय? नेतृत्व अजित बांदकर करतोय. जो अजित बांदकर मल्टिपल म्हणजे ज्याच्या माध्यमातून यूट्यूब देखील पाहतो, ज्याच्या माध्यमातून सदरक्षणायक खलनिग्रह पुन्हा एकदा या ठिकाणी पायांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाचं खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण ज्या नवीन मैदानावर जेव्हा खेळत असतो त्या मैदानाचा वेध घेत असताना मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करावी ते देखील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. काय सांगाल विशाल? येस डेफिनेटली. आणि यावेळेस मात्र चांगल्या खेळासाठी दोन्ही संघ जरूर ओळखले जात आहेत. क्रिकेटमध्ये प्रणय सर काल काय तुम्ही होतात ना याला किंमत नाहीये. आज तुम्ही प्रेझेंटमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं खेळ कराल ना याला खूप काही महत्त्व आहे. दोन्ही संघ प्रेझेंटमध्ये आपल्याला या देवगड चॅम्पियन पर्व 5च्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, ओहो वेगाने 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 डिलिव्हर्ड केलाय आणि बॉलर बॅक ड्राईव्ह देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये काय जबरदस्त पद्धतीची फील्ड त्या ठिकाणी आपल्याला शुभम याच्याकडून पाहायला मिळतीये. सुरुवातीचा बॉल आपण पाहिलं तर एक सिंगल जरूर आली, मात्र जो बॉलचा वेग होता, त्याची दिशा, त्याचा टप्पा हे सारं काही वाखाणण्याजोगं होतं आणि नेक्स्ट बॉल देखील तशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच नक्कीच. आणि गिरिये संघाच्या माध्यमातून आपण नवीन नवीन खेळाडू नक्कीच पाहतो, कारण गिरिये संघ आतापर्यंत देवगड तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आणि जबरदस्त कामगिरी केली आहे. भरपूरच्या फायनल देखील यांच्या गोदीमध्ये देखील आहेत. तिसरी ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू झालेले आहे. तिसरा चेंडू प्रयत्न आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, मात्र थोडासा या ठिकाणी मिस टाईम होतोय आणि अमोल मोंडकर फील्डवरती. आता थ्रो पहा किती जबरदस्त आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये आमचा फिटनेस देखील जबरदस्त आहे, आमचा फुटवर्क देखील जबरदस्त आहे, आमचे गोलंदाज जबरदस्त आहेत हे दाखवून देत आहेत गिरिये संघ. चांगलं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सकाळ सत्रामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅटिंग एंडला आपण उमेश यांना पाहणार आहोत. शुभम गोलंदाजी एंडवरती स्ट्राईकवरती दाखल झालाय. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेटनं आखू टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय. प्रहार क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस मात्र कुठली चूक होत नाहीये. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर उमेश बॅक टू दी डगा. फटका खूप चांगला होता, मात्र पॅचची टॉप एज लागली, फटका जास्त हवेत राहिला, त्यामुळे जे अंतर होतं ते डिस्टन्स होतं ते त्या ठिकाणी पार करता आलं नाहीये. आणि इथे मात्र आपली छोटीशी खेळ साकारून मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र बॅटिंग एंडला आपण सुशांत यांना आपण पाहतोय. सध्या कर्णधाराच्या भूमिकेत देखील आहे, त्यामुळे दुहेरी भूमिका आज त्यांना मात्र या ठिकाणी निभावावी लागणार आहे. मात्र शुभम याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पंचिंग केलाय, मात्र इनफिटच्या आतमध्ये वेगानं क्षेत्ररक्षण झालंय आणि ओ हो आल्या पावलीस माघारी. बॅक टू बॅक विकेट. इथे मात्र सुशांतला देखील परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन.
थोडं शांततामय क्रिकेट आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता मात्र गेअर चेंज करावे लागतील. गोलंदाज बघा किती जबरदस्त आहे. त्या गोलंदाजाने पहिले 2 चेंडू हाताळले ते पुढे म्हणजे थोडे पॉपिंग क्रीजच्या जवळपास हाताळले, यॉर्कर लेनच्या जवळपास हाताळले. आता तो मगाचा तो सुशांतला जो चेंडू टाकला तो चेंडू मात्र थोडासा गुडलेनवर टाकला होता. आता पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टाकला मित्रांनो, आणि ओव्हरपिच टाकल्यानंतर थोडासा चेंडू कट मारतोय. तर जबरदस्त या ठिकाणी हॅलो हॅलो. तसेच आपल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान या ठिकाणी आमच्या परिवारातील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या महिलांचं देखील आम्ही आमच्या चॅम्पियन ट्रॉफीतर्फे आमच्या कॉमेंट्री बॉक्सतर्फे या ठिकाणी स्वागत करतोय. संघाची धावसंख्या होती 23 धावा. एक कंजूसी टाईपची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आता शेवटची ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा या ठिकाणी येणं आवश्यक आहे. परंतु सुशांत आणि प्रथमेश कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतात ते मात्र पाहावं लागेल. आणि पहिलाच मॅच आपण या ठिकाणी पाहतोय देवगड चॅम्पियन ट्रॉफी पावनाई पाटगाव आयोजित 2026 पर्व 5वं पर्व आपण या ठिकाणी पाहत आहे. यस, यानंतर लगेचच नेक्स्ट मॅच इळये पॅकर्स त्यांच्या विपक्षात श्रीदेव फटोबा क्रिकेट संघ वाडा. दोन्ही संघनायकांनी टॉसबॉक्समध्ये इनिंग्स ब्रेकमध्ये तयार राहायचंय. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती सुशांतने केलंय आक्रमण, एअर स्ट्राईक आणि पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. एक क्रीडांगण पाहतोय अगदी गवताचा मखमली गालीच्या, त्यामध्ये खेळाडूंना देखील एक वेगळी मजा या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. आणि अमित गुरव यांच्या माध्यमातून पाहायला गेलात तर अशा प्रकारचे स्पर्धा नवनवीन ठिकाणी आयोजन करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि देवगड तालुक्याच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. आपण गोलंदाज पाहताय मलिंगा स्टाईलने या ठिकाणी गोलंदाजी करतोय, परंतु चांगला समाचार या ठिकाणी सुशांत देखील घेतोय. जर आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्समध्ये जेव्हा मलिंगा गोलंदाजी करत होता प्रत्येक क्षणोक्षणाला त्या गोलंदाजाने आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे येऊन 1 बाउन्स या ठिकाणी चौकार. अगदी भन्नाट आणि अगदी वेगानं बॅट चालली, मात्र बॉल थोडासा उशिरानं आलाय आणि दरम्यान आपण रिझल्ट मध्ये आतमध्ये पाहतोय डॉट बॉल. यावेळेस मात्र सांगता होतीये ही ॲक्शनच अशी आहे, कारण मलिंगा स्टाईलची ॲक्शन आहे. त्या ॲक्शनमध्ये स्लो बॉल कुठला आणि फास्ट बॉल कुठला हेच माहिती पडत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा ॲक्शनमध्ये बदल केला आणि स्लोवर प्रकारचा चेंडू, मात्र या ठिकाणी विकेट किपर यांनी बाकीचं काम केल्याने विकेटचं पतन होतंय.
या बॉलवरती 1 रन जरूर पाहायला मिळालाय आणि 36 धावा ऑनबोर्ड जमा आहेत आणि 37 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे, तो म्हणजेच मेन रोड गिरिय संघाला. इडिये पॅकर संघाचा संघनायक त्वरित या ठिकाणी टॉस का बॉसमध्ये या. इडिये संघाचा संघनायक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर मेन रोड गिरी या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघ आई दिर्बादेवी जामसंडे या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं स्कोर ऑन दी स्कोर आपल्याला पाहायला मिळतंय तो 36 धावा आणि 37 धावांचं एक विजयी लक्ष ठेवलं आहे, ते म्हणजेच मेन रोड गिरी या टीमसमोर. आताच पाहिलं गेलं तर परवाच्या सत्रामध्ये पेंढरी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला तो मेन रोड गिरी हा संघ आणि 1 मिनिट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तो पुन्हा एकदा विजय गुरु सर, आपल्याला 1 मिनिट थांबायचं या ठिकाणी. हॅलो हॅलो, माझ्यासोबत आहेत फटोबा संघ वाडा आणि इडिये पॅकर संघाचा कॅप्टन स्वप्नील. टॉस कोण? या ठिकाणी टॉस विन होतोय फटोबा संघाचा संघ. हॅलो मिस्टर हरी जाधव. हॅलो हॅलो, हरी जाधव यांना पहिल्यांदा आपण काय स्वीकाराल? सर्वप्रथम मी क्षेत्ररक्षण स्वीकारेन. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारतायत. आजचं आयोजन आणि आजचं मैदान आणि पहिली मॅच याबद्दल काय सांगाल? खरंच सर, सर्वप्रथम श्री पावनाई पाडगावचे सर्व अमित गुरव यांना खरंच मी हॅट्स ऑफ करतो आणि मनापासून धन्यवाद करतो, कारण देवगडच्या प्लेयर्सना एवढा मोठा स्टेज निर्माण करून देणे खायची गोष्ट नाही मुंबईच्या अंधेरीसारख्या ठिकाणी, त्यामुळे त्यांचा मनापासून मी धन्यवाद करतो. धन्यवाद सर. आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण छोटं स्पाईट घेतोय. आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपल्यासोबत आहेत इडिये पॅकर संघाचा संघनायक स्वप्नील. स्वप्नील, त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे, आपण काय सांगाल? आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण गोलंदाजी स्वीकारली असती, पण असू दे, जो काही निर्णय आहे तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही पण बऱ्यापैकी चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करू आणि देवगड चॅम्पियन ट्रॉफी आमचं इळेगाव संघाचं हे पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे आम्ही आमचा 100% देऊन आम्ही आमचा गेम चांगला करू एवढी नक्कीच ग्वाही देतो. आपल्या संघामध्ये असे कोण गेम चेंजर आहेत जेणेकरून या ठिकाणी मॅचमध्ये रंग आणतील किंवा या ठिकाणी आपण स्कोअर करू शकता? गेम चेंजर म्हणजे बघायला गेलं तर 11च्या 11 प्लेयर आमचे खूप छान आहे
तसं बघायला गेलं तर आता गावावरून एक संकेत कदम म्हणून आमचा नेहमीच म्हणजे त्याचं सहकार्य खूप मोलाचं आहे की तो गावावरून एवढं ट्रॅव्हलिंग करून येतो काहीही न विचारता. तिकडे ते पण त्याचे मॅचेस चालू असतात, तिकडे त्याचे मॅच नसेल तर लगेच तो उठून गावी जी ट्रेन भेटतो ती ट्रेन पकडून येतो इकडे. त्याच्यासाठी मी धन्यवाद देतो. चला दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आपल्या संघामध्ये या ठिकाणी हॅलो, धन्यवाद प्रणय. Ball to combox. पहिला चेंडू खराब फेकला एक वाईटच्या स्वरूपात आणि श्री गणेश होतोय तो म्हणजे मेन रोड गिरी या टीमचा. पिंपरी येथे पाहिलं गेलं तर या ठिकाणी या ओपनिंग जोडीने विजयासाठी त्यांना 65 धावांचं लक्ष होतं. अवघ्या 3 षटकामध्ये पार केला आणि उपविजेता हा संघ राहिला. परंतु या ठिकाणी कमबॅक करेल का हे सुद्धा आपल्याला रोहित हा पुढचा चेंडू एक ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन रिझनकडे हवाई सफर करतोय आणि येतोय या दुसऱ्या इनिंगमधील पहिला षटकार. अमोल मोडकर चांगली सुरुवात करून देतोय. पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर रोहित पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलाय. एक कडवा प्रहार पाहायला मिळतोय. एक जातोय मिड विकेट रिझनकडे येतोय खणखणीत षटकार. चेंडू फेकावे लागतील. रोहित या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहिलं तर 4 षटकामध्ये त्याने 36 धावा 37 धावांचं एक छोटंसं लक्ष ठेवलं आहे. पण छोटंसुद्धा मोठं या ठिकाणी होतं, परंतु त्या पद्धतीची बॅटिंगसुद्धा होते. अमोल मोंडकर याच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत ऑन साईडच्या दिशेने. रोहित पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक पुलर लाईनचा चेंडू मिड विकेट जणक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धाव घेतोय. एक धावाने टीमची धावसंख्या 14 वरती पोहोचते. पहिलं षटक प्रगती होणार आणि चांगली गोलंदाजी ही उर्वरित गोलंदाजांना ही करावी लागेल, कारण पहिलं षटक थोडंसं महागडं टाकतोय तो म्हणजे रोहित हा गोलंदाज. मला वाटतं आला होता 5व्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी, परंतु एक शून्यावरती मात्र तो एक रनआउट होऊन परतला होता. परंतु चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण पाहिलं गेलं तर श्री पावनादेवी पाडगाव आयोजित देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी सन पर्व 5वा आणि हा एक हवेत आहे बराचसा. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. झेल का होऊ शकत नाही, परंतु चेंडू आउट ऑफ पार जातोय. येतोय आखणखणीत चौकार. टीमची धावसंख्या 1 षटक संपल्यानंतर 18 धावा. येस डीजे. देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. कृपया ट्विटमॅन आपला पाठवून द्यायचं. दोन्ही संघातील कॅप्टनना विनंती असेल, कारण ही एक मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या देवगड तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि एक निश्चित स्वरूपात अमित गुरव यांनी आपल्या सर्व देवगड तालुक्यातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे. एक पहिलं षटक संपल्यानंतर 18 धावा आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज झाला आहे देवदत्त हा
षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला अमोल मोंडकर तो मात्र खेळतोय, तो म्हणजेच 13 धावांवरती खेळतोय. तर सूरज नॉन स्ट्राईक एंडला 4 या धावसंख्येवरती आणि एक एक्स्ट्रा धाव म्हणजेच 18 धावा पहिले षटक संपल्यानंतर चांगली सुरुवात केली अमोल मोंडकर याने. देवदत्त पहिला चेंडू फेकण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मिस्टर अमोल मोंडकर. पुलरल्यांचा चेंडू आडव्या बॅटने मारलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियाकडे येतोय हा कणकणीत षटकार. पब्लिक झाली वेडी हा देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर. धन्यवाद टीजे. देवदत्त पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू अमोल मोंडकर एक ओव्हरपिच पद्धतीचा होता, ऑन साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पॅडवरती आदळतोय. एक लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. धावा कशा काय येईना, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती महत्त्वाच्या असतात. परंतु या ठिकाणी टीमची धावसंख्या पाहायला गेलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा, अजूनही मात्र 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सूरज घाडे. देवदत्त राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू सूरज घाडे आला, पुलरलेनचा चेंडू लॉंग ऑन रिजनकडे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तोपर्यंत चेंडू आउट ऑफ पार होतोय 4 धावांसाठी. कृपया विनंती असेल आलेल्या सर्व प्रेक्षकांना असेल, क्रीडा खेळाडूंना विनम्र निवेदन असेल की या ग्राउंडवरती कोणीही कचरा करू नका. देवगड चॅम्पियन डस्टबिन या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण कचरा टाकायचा आहे. एक देवदत्ताची पाहिली तर खराब गोलंदाजी. पुलरलेनचे चेंडू वारंवार फेकतोय, परंतु हा एक शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू पुल केलाय, मिड विकेट रिझनकडे येतोय, हवाई फायर षटकार किंग आणि नो बॉलचा इशारा. फिरली उडाला सिक्सर आउट ऑफ द पार्क, पब्लिक झाली वेडी, टाळ्यांचा कडक आवाज. हा देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड चॅम्पियन ट्रॉफीचा सिक्सर, देवगड. हो की एका धावाची आवश्यकता, कारण पाहिलं तर एक 2 षटकं, दुसरं षटक आणि फ्रीची संधी आणि मात्र एका धाव्याची आवश्यकता. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि या षटकातील काही शेष चेंडू शिल्लक असतील. पाहूया सूरज घाडे एक मोठा फटका आल्यानंतर शेवटचा चेंडू धोनू स्टाईलमध्ये हा सामना संपवतो का. पुन्हा एकदा मोठा फटका त्याच दिशेने मिड विकेट रिजनकडे येतोय, हा एक हवाई फायर कणकणीत षटकार आणि पहिलेच सामन्यामध्ये विजय संपादन करतोय तो म्हणजेच मेन रोड गिरिया हा संघ. आणि या स्पर्धेतून माघार घ्यावी लागते आई दिरबा देवी जामसंडे या संघाला. दोन्ही संघांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि लगेच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच